व्हीएसआरवर कारवाई नाही तोवर नवे नियम कुचकामियत. आमदार रोहित पवारांनी ही भूमिका घेतली आहे. हवाई वाहतूक महासंचालनालयाकडून व्हीआयपी हवाई वाहतुकीचे नवे नियम जाहीर करण्यात आले. अजित पवारांच्या निधनाला 2 महिने पूर्ण झाले. रोहित पवार समाज माध्यमात नेमकं काय म्हणतायत पाहूया. डीजीसीएनं व्हीएसआर सह संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली तरच नव्या निर्देशाला अर्थ आहे, अन्यथा नवे निर्देश केवळ दिखावा ठरतील. अजितदादांची खरंच इन्क्वायरी सखोल पातळीवर सर्वांगीण पातळीवर सुरू आहे का? सीबीआयने अजून चौकशी सुरू केलेली नाही का? असे सगळे प्रश्न उपस्थित होतात. 2 महिने होऊन सुद्धा जर एका उपमुख्यमंत्र्यांच्या घटनेचा फाईलचा तपास अजून होत नसेल आणि अंतिम अहवाल डीजीसी अजूनपर्यंत देऊ शकत नसेल तर याच्यामध्ये व्हीएसआर कंपनीला वाचवण्याचा याच्यामध्ये प्रयत्न दिसतोय. अद्यापपर्यंत सीबीआयने सुद्धा इन्क्वायरी सुरू केली नाही. हे अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. तर काय आहेत महत्त्वाच्या व्यक्तींबाबत हवाई वाहतुकीचे नियम पाहूयात. उड्डाणादरम्यान वैमानिकावर दबाव टाकू नये. हवामान खराब असताना वैमानिकावर दबाव टाकू नये. प्रवासाच्या नियोजनात शेवटच्या क्षणी बदल टाळा. आयत्या वेळचा बदल थेट वैमानिकाला सांगू नका. वाहतूक बदल यात्रा व्यवस्थापकाकडूनच करवून घ्या. तांत्रिक कारणास्तव वैमानिकानं उड्डाण नाकारले तर त्याचा आदर करा. एखाद्या वैमानिकानं उड्डाणास थेट नकार दिला तर त्याची जबाबदारी व्यवस्थापनाची असेल. याबाबत पवार गटाचे प्रवक्ता विकास लवांडे यांनी संताप व्यक्त केलाय. अजितदादांची खरंच इन्क्वायरी सखोल पातळीवर सर्वांगीण पातळीवर सुरू आहे का? सीबीआयने अजून चौकशी सुरू केलेली नाही का? असे सगळे प्रश्न उपस्थित होतात. 2 महिने होऊन सुद्धा जर एका उपमुख्यमंत्र्यांच्या घटनेचा फाईलचा तपास अजून होत नसेल आणि अंतिम अहवाल डीजीसी अजूनपर्यंत देऊ शकत नसेल तर याच्यामध्ये व्हीएसआर कंपनीला वाचवण्याचा याच्यामध्ये प्रयत्न दिसतोय. अद्यापपर्यंत सीबीआयने सुद्धा इन्क्वायरी सुरू केली नाही. हे अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे.